माझी सगळी सोय करून गेली आहे. बघा सिमसेम. कमळी, निंगी जरा इकडे येता का? हां. काय झालं मॅडम? हो मॅडम बोला की, काय झालं? काय काही नाही, सहजच. पेपर कसे गेले? मॅडम उद्या रिझल्ट आहे. अरे हो, अच्छा. कसं चाललंय? या तुम्ही. येत. हे कमळे, चल की. आलो. निंगे, आता कॉलेज सुरू व्हायच्या आत गावाकडे जाऊन येऊया. म्हणजे आया ना आबांसंग जरा वेळ घालवला का त्यासने बी बरं वाटत आणि आपल्याला बी बरं वाटत. वय वय, मला बी गावाकडच्या हिरीत असं निवांत डुंबून बसायचं आहे. या मुंबईच्या गरमीनं लय हैराण झालोय मी. कामिनी आजी, तुम्ही काय करायला लागला इकडं? लवकर बोला, तुम्ही माझ्या पेटीत काय हुडकत होता? मी काय शोधत होते हे हिला कळलं ना तर सगळंच अवघड होईल. तुम्हाला काय कवा शांत बसवतच नाही का? बघाल तेव्हा कुणाचं तरी वाईटच करायचं तुमच्या डोसक्यात शिजत असते. तुम्ही माझ्या पेटीत काय हुडकत होता? काय आहे तुमच्या हातात? तो फोटो काय आहे तुमच्या हातात? मी ते तू आमच्याकडनं इथे काही चोरून तर आणलं नाहीयेस ना हे बघायला आले होते. हे असला आरोप मी खपून घेणार नाही. त्या घरात होतो तेव्हा लय ऐकलं तुमचं. खरं आता जर का कुठला आरोप माझ्यावर केलासा तर खटक्यावर बोट आणि जागेवर पलटी करून ठेवीन. ए चल चल चल, मी काय घाबरत नाही, कळलं ना? आणि मला तुझ्याशी बोलायची काही एक गरज नाहीये, कळलं? वय काय, चला मग 11 नंबरची गाडी पकडायची आणि जड दिशी निघायचं. निघा. जाते मी. आणि एकदाच सांगतो, इथे यायचं धाडस बी परत करायचं नाही. ए मी काय घाबरत नाही कोणाला, कळलं ना? आणि तुझ्यात एवढी हिम्मत असेल ना तर मी तुझ्या घरी पण येईन. बोल, तू तुझा पत्ता सांग, मी तुझ्या घरी येते. माझा पत्ता काय आहे त्याच्याशी तुम्हाला काय घेणं देणं आहे? निघायचं बघा आता तुम्ही. नको 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 नको. हो कडवजी, काय चाललंय? काय बडबडायला लागलाय तुम्ही? अहो स्वतःचा हात कशाला धरलाय तुम्ही? काय नाही, काय नाही, चल. का असं होतंय? का ती म्हातारी माझ्या डोळ्यासमोर येते सारखी सारखीशी? थोडक्यासाठी चुकलंय सगळं, थोडक्यासाठी. हा असा कमळीच्या आईचा फोटो मला असा दिसणारच होता आणि तेवढ्या वेळात तो खाली पडला. काय नेमकी वेळ, कळलं असतं ना. आता काय पुन्हा शोधाशोध करा. कसं बरं सापडेल मला? कमळीची आई, तिचं नाव, गाव, पत्ता, जरा काहीतरी
हवं होतं. कामिनी, तू योग्य ठिकाणी आहेस. तुझ्या आईचं नाव, गाव आणि पत्ता हे तुला हॉस्टेलच्या रेकॉर्ड मध्ये मिळेलच ना. श्श. श्श, श्श, श्श. म्हातारी डोळ्यासमोर आणायची नाही. चल, चल. आई, मी भरवू बाबांना? आई, खरं तर मी खूप घाबरलो होतो. मला खूप भीती वाटत होती. मला वाटलं नाही तू मला कधी माफ करशील. तुझ्यापासून कायमचा दूर जातोय की काय असं वाटत होतं ग. तुला जेवढा त्रास होत होता ना, त्यापेक्षा जास्त त्रास मला होत होता राजन. मलाही असंच वाटत होतं की माझा लाडका लेक माझ्यापासून दूर जातो की काय. पण खूप संतापले होते मी तुझ्यावर. एका बाजूनी तुझ्याशी बोलायची इच्छा होत नव्हती, तर दुसऱ्या बाजूनी खूप वाईट वाटत होतं. आतून काहीतरी तुटल्यासारखं वाटत होतं. पण काही झालं तरी राजन, तू वागलास ते चूकच होतं. मान्य आहे मला आई, पण लहानपणी तूच सांगायचीस ना मला की हेतू जर चांगला असेल तर कुठलंच काम वाईट नसतं. हां, माझी शिकवण चांगली लक्षात ठेवलीस. बरोबर आहे तुझं. मी सुद्धा विचार केला की माझ्या लेकामध्ये लाख दुसरे चांगले गुण आहेत. मग त्यांनी ही एक चूक केली तर त्याच्या बाकीच्या गुणांच्याकडे मी दुर्लक्ष करायचं का? तर नाही. म्हणून तुला माफ केलं मी. हो ना आई. मग आई, कमळीचा या सगळ्यात काहीच दोष नाहीये ग. तिचा हेतू चांगलाच होता. तिने कधीच कोणाचं वाईट नाही केलं. आई 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 कमळीला सुद्धा माफ कर ना प्लीज. आई, त्यांच्या गोळ्या आहेत आतमध्ये राजन, जा जरा घेऊन ये प्लीज.